नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड सायन्स 1 विज्ञान भाग 1 चा पेपर आहे आपला उद्या. बरोबर, प्रिपरेशन तुमचं एकदम व्यवस्थित झालं असेल. IMP क्वेश्चन्स तुम्हाला दिले होते, कुठले क्वेश्चन्स रिपीट होतात ते पण सांगितलं होतं. सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केल्या होत्या. आता शेवटचा काही टाइम राहिलाय, त्या अगोदर टाइम मॅनेजमेंट नीट समजून घ्या. उद्या पेपर आहे, 40 मार्कांचा पेपर असणार आहे. 2 तास म्हणजे 120 मिनिटं आपल्या हातामध्ये. त्या 120 मिनिटांमध्ये तुम्ही आत्ता 2 दिवस जे काही प्रिपेअर केलंय, वर्षभर जो काही अभ्यास केलाय तो आठवायचा आहे. कारण सायन्सचा पेपर हा पूर्णपणे कन्सेप्ट बेस असणार आहे. तुम्ही किती अभ्यास केला त्याच्या बेस असणार आहे, ऍप्लिकेशन बेस असणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला प्रश्न खूप कमी येतील, प्रश्न थोडेसे फिरवून येतील. त्यामुळं आपली ही जबाबदारी आहे की ह्या 120 मिनिटाला आपल्याला प्रॉपरली युटिलाइज करायचं आहे. आणि सोबतच जास्त पॅनिकही व्हायचं नाही, जास्त रिलॅक्सही राहायचं नाही. एकदम कूल राहून आपल्याला पेपर लिहायचा. कळलं नक्की? आता 120 मिनिटांना कसं डिवाइड केलंय? 40 मिनिटं, 40 मिनिटं आणि 40 मिनिटं. पहिल्या 40 मिनिटांमध्ये प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 सॉल्व्ह करायचं. नंतर क्वेश्चन 3, त्याच्यानंतर क्वेश्चन 4. आता बघा, नीट जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीला मार्क जास्त होते, नंतर हळूहळू कमी होत गेले, पण वेळ मात्र कॉन्स्टंट राहिलाय. म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी तुम्हाला विचार जास्त करायचा आहे आणि या ठिकाणी खूप जास्त विचार करायचा आहे. कळलं नक्की? विचार करायला पण टाइम ठेवलाय. प्रॉपर तुमचा क्वेश्चन आणि पेपर कसा अटेम्प्ट करता येईल त्याचा विचार करून हा टाइम स्लॉट काय केला, डिवाइड केला. कळलं नक्की? आता महत्वाची गोष्ट, पेपर जसं अगोदर बोललो कन्सेप्ट बेसच असणार आहे, त्याबद्दल अजिबात डाऊट नाहीये. प्रश्नाचं उत्तर नीट विचार करून लिहायचंय. म्हणजे अगोदर काय करा, प्रश्न वाचा, कुठल्या धड्यामधला आहे त्याचा विचार करा, कुठली कन्सेप्ट रिलेटेड आहे ते विचार करा, त्या कन्सेप्ट मध्ये कुठले पॉइंट्स होते ते विचारात घ्या आणि नंतरच उत्तर लिहा. डायरेक्टली उत्तर लिहू नका. एखादा शब्द जर नाही आठवला तर पुढचं उत्तर लिहिता येणं शक्य नाहीये. त्यामुळे इट्स बेटर की थोडासा विचार करा आणि मग उत्तर लिहा. कळलं? आता पहिली 40 मिनिटं 11 ते 11:40 पर्यंत क्वेश्चन 1 MCQ आणि 1 मार्कचे क्वेश्चन असे झाले 10 मार्क. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 गिव्ह रिझन, आन्सर द फॉलोइंग, हे झाले 10 मार्क. व्यवस्थित अटेम्प्ट करता येतात, अजिबात लोड घेऊ नका. पहिल्या 40 मिनिटांमध्ये 20 मार्क सहज होतात. आता जे क्वेश्चन्स नाही येणार त्यांना स्किप करा, पुढे जा, नंतर ते प्रश्न लिहिता येतील. कळलं नक्की? फक्त स्पीड मेंटेन ठेवा आणि कमीत कमी प्रश्न नंतर लिहिण्यासाठी ठेवतात. आता सगळ्यात सोपा पार्ट असतो. मी जे काही तुम्हाला IMP दिले होते त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट पण सांगितल्या होता. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असा होता त्या IMP मध्ये की मी डिवाइड करून दिलं होतं. बरोबर, डिवाइड करून दिल्यामुळं प्रिपरेशन करणं इझी झालं असेल. मग तेच डेफिनेशन म्हणा, लॉ म्हणा किंवा एखादं स्टेटमेंट व्हेरीफाय करा म्हणा, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील आणि इझी असतील, अजिबात लोड घेऊ नका. नंतर पुढची 40 मिनिटं खूप महत्वाचे असतील, ज्यांच्यामध्ये क्वेश्चन सिलेक्शन करणं हे आपल्यासाठी खूप मोठा टास्क असणार आहे. 11:40 पासून 12:20 पर्यंत आन्सर द फॉलोइंग, क्वेश्चन नंबर 3 15 मार्कांसाठी असणारे. प्रत्येक प्रश्न 3 मार्काचा, असे 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. डोक्यात एवढंच ठेवा, न्यूमेरिकल ह्याच्यामध्ये येणारच आहे, नो डाऊट. न्यूमेरिकल एक असणारच आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला 2-3 दिसतील आणि ह्यांच्यामध्ये ना एक क्वेश्चन इझी असतो. कारण त्यांचं म्हणणं असं असतं की यातला एक तरी प्रश्न मुलांना जमावा आणि तो एकदम बेसिक कन्सेप्टवर दिलेला असतो, त्यामुळे तो प्रश्न नक्की शोधतात. कळलं? आणि त्याचं उत्तर नक्की लिहितात. 8ही प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि नंतरच लिहा. जी स्ट्रॅटेजी मगाशी एक्सप्लेन केली तीच वापरा. प्रश्न समजून घ्या, कुठल्या धड्यामधला आहे ते समजून घ्या, कुठल्या कन्सेप्ट रिलेटेड आहे ते समजून घ्या. हे कळलं मग त्या कन्सेप्ट मध्ये कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स होते ते समजून घ्या आणि नंतरच उत्तर लिहा. म्हणजे तुमचं जे आन्सर असेल ते एकदम परफेक्ट होऊन जाईल. कळलं नक्की? नंतर शेवटची 40 मिनिटं जे पेंडिंग प्रश्न तुमचे राहिले होते क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 मध्ये, ते अगोदर पूर्ण करा. केले 10-15 मिनिटात ते सहज पूर्ण होऊन जातील. ते झाल्यानंतर क्वेश्चन 4 चे 2ही क्वेश्चन्स नीट वाचा. नीट जो येतो तोच निवडा. मोस्टली डायग्राम बेसिस क्वेश्चन असणार आहे, ऍप्लिकेशन बेस पण येऊ शकतो. त्यामुळं डायग्राम नीट बघा, कुठल्या चॅप्टर मधल्या आहेत त्या आठवा, म्हणजे कन्सेप्ट आपोआप तुमच्या डोळ्यासमोर येऊन जाईल. आता असं होऊ शकतं की बाबा 2ही प्रश्न येत नाहीयेत, मग आता काय करायचं? बघा, जर 2ही प्रश्न येत नसतील तर त्या प्रश्नांमध्ये ना 1, 2, 3 असे प्रश्न विचारलेले असतात. बरोबर, म्हणजे वरती डायग्राम असेल आणि खाली 1, 2, 3 ह्याचे उत्तर लिहा. डायग्राम 1, 2, 3 ह्याचे उत्तर लिहा. बरोबर, आता असं ट्राय करा
की पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न मॅक्सिमम मार्क्स कोण देतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला पहिला प्रश्न 3 मार्क देतोय आणि दुसरा प्रश्न मला काहीतरी 4 मार्क देतोय, तर दुसरा प्रश्न सिलेक्ट करा. असं पण होईल, पहिला प्रश्न 3 मार्क देतोय, दुसरा प्रश्न 2 मार्क देतोय, पहिला प्रश्न सिलेक्ट करा. जिथं मॅक्सिमम मार्क मिळतील तो प्रश्न सिलेक्ट करा. कळलं नक्की? नक्की समजलं? आणि जे 2 मार्काचे येणार नाही ना, त्या ऍटलिस्ट त्या चॅप्टर बद्दल किंवा त्या कन्सेप्ट बद्दल काहीतरी लिहून या. म्हणजे 2 पैकी 1 तर मिळेल, बस अर्धा पण मिळेल, अर्ध्याच्या नंतर 1 होईल, नो डाऊट. कळलं? समजलं? नक्की? आता हे झालं टाइम मॅनेजमेंट. आता तुमच्या हातात काही वेळ बाकी आहे, बरोबर? शेवटचे काही तास बाकी आहेत, तर काय करताल? टेक्स्टबुक घ्या, प्रत्येक लॉ, त्या लॉच्या विथ रिस्पेक्ट टू जी काही डायग्राम टेक्स्टबुक मध्ये आहे त्याच्या खाली थेरी पण त्यांनी मेन्शन केली आहे, ती वाचून घ्या. नंतर टेक्स्टबुक मध्ये असे काही बॉक्सेस आहेत, त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट त्यांनी एक्सप्लेन केलेत, सायंटिस्टची नावं दिलीत, युनिट्सची नावं दिलीत, ते नीट बघून घेता. प्रत्येक आकृती, जेवढ्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्यात त्यातली प्रत्येक आकृती नीट बघा. एक्सपेरिमेंट असेल, ॲपॅरेटस बघा. सोबतच त्यांच्या रिलेटेड जे काही केमिकल्स वापरले त्यांची नावं डोक्यात ठेवा. नंतर आकृतीची नावं सुद्धा महत्वाची आहेत. आता न्यूमरिकलचा पार्ट हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट का आहे? तर कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, वेळ वाचतोय, त्यामुळे तो वेळ आपण क्वेश्चन नंबर 4 ला देऊ शकतो. न्यूमरिकल्सचे फॉर्म्युले व्यवस्थित बघा, टाईप सेम राहतो, तोच टाईप दरवर्षी बोर्ड रिपीट करतं, त्यामुळे लोड घेऊ नका. टेक्स्टबुकच्या खाली चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 7 मध्ये जेवढे काही न्यूमरिकल्स आहेत व्यवस्थित बघून घ्या. सेम टाईपचे त्यांनी 2-2 न्यूमरिकल दिलेत. प्रत्येक न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह केलंच पाहिजे अशी काही अट नाहीये, पण ऍटलिस्ट फॉर्म्युला कुठला आहे, व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या, कुठल्या व्हॅल्यूला आपण काय बोलतो हे समजून घ्या. बघा, जर न्यूमरिकल 3 मार्काला जर आलं आणि तुम्ही गिवन, त्यानंतर टू फाइंड, त्याच्यानंतर जर फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यूज टाकल्या तर 3 पैकी तुम्हाला आराम के साथ 1.5-2 मार्क तर सहज मिळतील. कळलं? म्हणजे थिअरी लिहिण्यापेक्षा हे करणं खूप इझी आहे. समजलं? आता महत्वाचे चॅप्टर कुठले? 2nd, 4th, 7th, 8th, 9th दोनदा रिवाइज करा. वेळ अजून पण हातात आहे. चॅप्टर हे तुमचे प्रिपेअर झाले असतीलच, यांना डबल रिव्हिजन करून घ्या. हे चॅप्टर S1 मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कळलं? नक्की? काय काय करायचंय, टाइम मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी समजून आल्या. आणि अजिबात पॅनिक होऊ नका, पेपर इझी असतो. थोडेसे फिरवून प्रश्न विचारलेले असतात. एकदा का तुम्ही शांत राहिलात, चॅप्टर आठवला, कन्सेप्ट आठवले की इझिली ते होऊन जातं. त्यामुळे पॅनिक होऊ नका. शेवटचे काही तास राहिलेत, व्यवस्थित प्रिपेअर करा, टेक्स्टबुक व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी नक्की नीट होतील. रिलॅक्स राहा, व्यवस्थित पेपर लिहिताल. बाय बाय, ऑल द बेस्ट.